नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडीची सीरीज जी आहे तर ती पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपण पहिला भाग जो आहे तर तो पहिला भाग बघितलेला होता। ही आपली कंबाईन पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिसची बॅच आहे, त्याचं पोस्टर तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर आपण सुरू करूया आज पुढचा जो भाग आहे, तर त्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। इथपर्यंत आपण घेतलेलं होतं की राष्ट्रपक्ष आहे, राज्यपक्ष आहे, त्यांना आपण दर्जा देताना कुठले निकष वापरले जातात तर तिथपर्यंत आपण पाहिलेलं होतं। त्यानंतर पुढचं आहे बघा 239 नंबरचं कलम आहे। 239 ए हे कलम कशा संदर्भात आहे तर दिल्ली संदर्भात हे कलम आहे। आणि दिल्ली संदर्भात हे कलम करताना बालकृष्णन समिती होती, या बालकृष्णन समितीच्या शिफारशींच्या आधारे हे जे 239 नंबरचं जे कलम आहे 1991 ला, ज्याला आपण नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा जेव्हा आपण दिला दिल्लीला, तर त्यासाठी बालकृष्णन समिती आहे याच्या शिफारशींच्या आधारे आपण दिल्लीला हा दर्जा दिलेला होता। आणि 239 ए हे जे कलम आहे 69वी घटना दुरुस्ती 1991 ला झाली आणि त्यानुसार आपण हे कलम जे आहे हे त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। याच्यानुसार दिल्लीसाठी स्वतंत्र विधानसभा असेल। ए बी नंबरचं कलम आहे, ज्याच्यामध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट जर लावायची असेल तर त्यासाठीचं कलम आहे। अशा पद्धतीने बालकृष्णन समितीच्या शिफारशींच्या आधारे आपण दिल्लीला नॅशनल कॅपिटल हा जो दर्जा आहे टेरिटरी हा दर्जा दिलेला होता आणि त्यानुसार आपण 239 ए बी ही कलम आपण ऍड केलेली आहेत। आणि घटना दुरुस्ती कुठली आहे तर 69वी घटना दुरुस्ती आहे 1991 ची, याच्यावर प्रश्न विचारून झालेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, पुढे आहे पूर्व विभागीय परिषद जी आहे, पूर्व विभागीय परिषद पार पडली। याच्यात तुम्हाला 4 ठिकाणी परिषदा ज्या आहेत ह्या पार पडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पूर्व विभागीय परिषद पाटणा बिहार या ठिकाणी पार पडली। कितवा नंबर आहे हे लक्षात ठेवायचं नाही, फक्त याच्या जर जोड्या लावायला आल्या तर मात्र मध्यची परिषद जी आहे, मध्यची परिषद उत्तराखंडला झालेली होती, इतकं मात्र आपल्याला माहिती असायला पाहिजे। सो बघा, पूर्व विभागीय परिषदांची बैठक झाली जी की पाटणा बिहार या ठिकाणी झालेली होती। त्यानंतर पूर्व विभागीय परिषदेमध्ये कोणकोणती राज्य येतात तर बिहार आहे, झारखंड आहे, त्यानंतर ओडिसा आहे आणि पश्चिम बंगाल आहे। ही 4 राज्य पूर्व विभागीय या परिषदेमध्ये येतात। उत्तरची जी बैठक झाली तर त्याच्यामध्ये ती परिषद अमृतसर या ठिकाणी त्यांची बैठक झालेली होती। मध्य विभागीय परिषदेची बैठक उत्तराखंड या ठिकाणी झाली आणि पश्चिम विभागीय परिषदेची बैठक गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडलेली आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विभागीय ज्या परिषदा आहेत या विभागीय परिषदा ज्याला आपण झोनल काउन्सिल म्हणतो, या झोनल काउन्सिल आपण कशाच्या आधारे करतो, कशाच्या आधारे, घटना दुरुस्ती आहे का, कोणतं कलम आहे का, सांगा कोणतं कलम आहे का यांच्यासाठी तर कोणतंही कलम नाही। त्यानुसार ह्या ज्या विभागीय परिषदा असतात त्या विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतात तर जे गृहमंत्री आहेत हे गृहमंत्री याचे अध्यक्ष असतात आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे उपाध्यक्ष त्याचे होत असतात। प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष होत असतात। एक 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 असं आळीपाळीने रोटेशन पद्धतीने उपाध्यक्ष जे आहेत हे होत असतात। सो ही पूर्व परिषदा आहेत, यांच्या बैठका पार पडलेल्या आहेत, त्या कुठे पार पडल्या तेवढीच माहिती। पुढे आहे, हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र राज्याने राज्य अन्न आयोग जो आहे हा राज्य अन्न आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन केला जाणार आहे। अन्न कायदा जो आहे तर हा आपला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कधीचा आहे 2013 चा कायदा आहे। हा जो कायदा आहे हा 1 सप्टेंबर 2013 चा कायदा आहे, मात्र तो लागू झाला 5 जुलै 2013 ला पूर्वलक्षी प्रभावाने। तुम्हाला दिसत नसेल, 5 जुलै 2013 ला पूर्वलक्षी प्रभावाने तो कायदा जो आहे हा लागू झालेला होता। महाराष्ट्राने हा कायदा कधी लागू केला तर 1 फेब्रुवारी 2014 ला महाराष्ट्राने हा कायदा लागू केला। कधीचा होता कायदा, कधीचा कायदा होता सप्टेंबर 2013, लागू कधी झाला 5 जुलै, मागे लागू केला पूर्वलक्षी प्रभावाने 5 जुलै 2013, महाराष्ट्राने लागू केला 1 फेब्रुवारी 2014 आणि आता 10 वर्षानंतर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा, राष्ट्रीय नाही तर राज्य, कारण आपल्या महाराष्ट्राचा आहे तो राज्य अन्न आयोग जो आहे तर तो आपण स्थापन करत आहोत। राज्य अन्न आयोग जो आहे हा अन्न आयोग आपण याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करत आहोत। ओके, लक्षात ठेवायचं आहे। आणि या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जवळजवळ 81 कोटी, देशातल्या 81 कोटी लोकसंख्येची लाभार्थी आहे असं म्हणू शकतो अन्न सुरक्षा कायद्याची। आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर 7 कोटी 17 लाख लोकांना या अन्न सुरक्षा कायद्याचा फायदा होत आहे। हा जो अन्न सुरक्षा कायदा आहे तर तो आपण कशासाठी केला की लोकांना सवलतीच्या दराने अन्न मिळेल। 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो
गहू आणि 1 रुपया किलो भरड धान्य अशा सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळावं देशातल्या प्रत्येक नागरिकाला, यासाठी म्हणून आपण अन्न सुरक्षा कायदा जो आहे हा कायदा केलेला होता. प्रति व्यक्ती प्रतिमाह आपण 5 किलो अन्नधान्य प्रत्येकाला पुरवत असतो. त्यानंतर महत्त्वाची काही विधेयक जी आहेत लोकसभेमध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. याच्यातलं पहिलं आहे तुमचं प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट आहे 1867चा. त्याच्या जागी आता आपण वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक जे आहे हे लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. याच्यामध्ये काय होतं, आधी काय होतं आणि आता त्याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत. तर सुरुवातीला समजा तुम्हाला एखादं नियतकालिक छापायचं असेल, वृत्तपत्र छापायचं असेल, तर कलेक्टर आहेत आणि रजिस्ट्रार आहेत, तर या दोघांची परवानगी तुम्हाला मिळवावी लागत होती, कारण तुम्हाला ते नियतकालिक जे आहे ते प्रकाशित करायचं आहे. पण आता या कायद्यानुसार तुम्हाला कोणाही एकाकडून ती जी मान्यता आहे ती मिळवली तरी तुम्ही तुमचं पुस्तक जे आहे प्रकाशित करू शकता. त्यासोबतच 2 महिन्यामध्ये तुम्हाला नोंदणी जर नाही मिळाली कलेक्टरांकडून तर डायरेक्ट तुम्हाला रजिस्ट्रारांकडून ते जी नोंदणी आहे ही नोंदणी तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. आणि हे जे विधेयक आहे, विधेयक कोणी मांडलेलं होतं तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अनुराग ठाकूर. तर या अनुराग ठाकूर यांनी हे विधेयक जे आहे हे विधेयक मांडलेलं आहे. त्यानंतर आपण नवीन कायदा आणलेला आहे दूरसंचार विधेयक जे आहे, तर ते दूरसंचार विधेयक पण आपण आणलेलं आहे. 20 आणि 21 सप्टेंबर कुठलं होतं, 20 आणि 21 सप्टेंबरचं आठवा कोणतं होतं, नारी शक्ती विधेयक होतं, बरोबर. त्याच पद्धतीने 20 आणि 21 डिसेंबरला आपण दूरसंचार विधेयक जे आहे तर ते विधेयक आणलेलं आहे. आता या विधेयकामध्ये कशासाठी आपण हे आणलेलं आहे की समजा एखादी आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये आपल्या, तर केंद्र सरकारला किंवा सरकारला आपल्या ज्या काही दूरसंचार सेवा आहेत किंवा आपण इंटरनेट म्हणू त्याला, तर इंटरनेट जर संपूर्ण देशातलंच एकाच वेळेस बंद करायचं असेल, एखाद्या राज्यातलं एखाद्या ठिकाणाचं, तर त्याचा कंट्रोल केंद्र सरकारला जो आहे हा या कायद्याने मिळालेला आहे. सो अशा पद्धतीचं हे दूरसंचार विधेयक आहे. या दूरसंचार विधेयकाच्या आधी भारतीय टेलिग्राफ कायदा होता 1885 आणि वायरलेस टेलिग्राफी कायदा होता 1993. तर हे 2 कायदे रद्दबादल करून त्यांच्या जागी हा दूरसंचार विधेयक जे आहे दूरसंचार विधेयक आणलेलं आहे. पुढचं आहे तुमचं जालना. तर जालनाला काय झालेलं आहे, जालना काय केलेलं आहे बरं आपण, तर जालनाला नवी महानगरपालिका जी आहे तर ती नवीन महानगरपालिका 29वी जालना महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका झालेली आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस कायदा आलेला आहे आपला 1898ला. 1898चा जो आपला पोस्ट ऑफिस कायदा होता तर त्याच्या जागी आता आपण काय केलेलं आहे, पोस्ट ऑफिस कायदा जो आहे तर तो पोस्ट ऑफिस कायदा सुद्धा आपण नवीन आणलेला आहे. जो भारतीय पोस्ट ऑफिस कायदा होता 1898 त्याची तो जागा घेणार आहे पोस्ट ऑफिस कायदा 2023. पुढे लोकायुक्त विधेयक आलेलं आहे आपलं आणि या लोकायुक्त विधेयकानुसार मुख्यमंत्री आणि जे इतर उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री म्हणा, सो मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, सो हे सगळे जे आहेत हे सगळे आता लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये आलेले आहेत. यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार जो आहे तो आता लोकायुक्त विधेयक नवीन विधेयकानुसार लोकायुक्तांना मिळालेला आहे. पुढचं आहे तुमचं लोकायुक्त निवड समिती. म्हणजे जे लोकायुक्त विधेयक आलं तर ते लोकायुक्तांची निवड करण्यासाठी कोण कोण असतं, तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 2 लोक झाले. त्यानंतर 2 सभागृह आहेत आपली, या 2 सभागृहांचे दोन्ही नेते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सभापती, तर हे दोन्ही लोक आहेत. दोन्ही विरोधी पक्ष नेते, दोन्ही सभागृहातले 2 विरोधी पक्ष नेते आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, इतकी ही जी समिती असते या समितीच्या आधारे लोकायुक्त जे आहेत या लोकायुक्तांची आपण निवड करत असतो. त्यानंतर पुढे मुख्य निवडणूक आयुक्त, तर यांच्या निवडीसाठी समिती जी आहे ती बदललेली आहे. आता CJI जे होते त्यांच्या जागी आता आपण एक केंद्रीय मंत्री जे आहे ते आपण केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि या केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांना आणि विरोधी पक्षनेते या 3 लोकांना शिफारस करण्यासाठी म्हणून 4-5 लोकांची नावं कोणीतरी सुचवली पाहिजेत आणि त्या 4-5 लोकांची नावं सुचवण्यासाठी म्हणून एक निवड समिती आहे. आणि या निवड समितीमध्ये किती लोक असणार आहेत, तर 5 सदस्य या निवड समितीमध्ये असतील, ज्याचे अध्यक्ष असतील कायदा मंत्री. आणि या निवड समितीद्वारे 4-5 लोकांची नावं या पुढच्या निवड समितीकडे ठेवले जातील आणि मग त्याच्यातून एकाची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून होणार आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते आता
सुप्रीम कोर्टाचे जे काही न्यायाधीश आहेत त्यांच्या समान त्यांचा दर्जा जो आहे तर तो झालेला आहे. मुख्य निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात आणि निवड समितीचे अध्यक्ष असतात कायदा मंत्री. व्हेरी व्हेरी IMP लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे 1919च्या कायद्यानुसार 1921 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा विधान परिषद जी आहे मुंबई विधान परिषद स्थापन झालेली होती आणि त्यामुळे या मुंबई विधान परिषदेला 100 वर्ष जी आहेत ही 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर आत्ताच समाज कल्याणच्या पेपरला हा प्रश्न येऊन गेला. सचिन तेंडुलकर जे आहेत तर निवडणूक आयोगाचे प्रेरणादूत. एक तर आहेत प्रेरणादूत आणि दुसरं काय आहे बरं, एक दुसरं असतं, एक प्रेरणादूत असतं आणि राष्ट्रीय दूत असतं. हे एक लक्षात ठेवा, दोन्ही तुम्हाला कंपॅरेटिव्ह इथं सांगते. राष्ट्रीय दूत जे आहेत राजकुमार राव हिरो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, ते आहेत राष्ट्रीय दूत इलेक्शन कमिशनचे. आणि प्रेरणादूत कोण आहेत तर सचिन तेंडुलकर जे आहेत, सचिन तेंडुलकर प्रेरणादूत आहेत राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे. त्यानंतर फुरसुंगी आहे आणि उरळी देवाची, सो त्यांना नगर परिषदेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये जसा की आयोगाने एक प्रश्न विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला की किती तालुके आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, किती तालुके होते आणि किती जिल्हे, असा एक काहीतरी प्रश्न होता. सो तशा पद्धतीने जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये 334 नगर परिषदा आहेत आणि 125 नगर पंचायती. 334 36 आपले जिल्हे आहेत पण 34 जिल्हे असं लक्षात ठेवा. मुंबईला बाहेर काढलं तर ZP साठी, म्हणजे ZPचा विचार केला तर 34चं 334 असं करा आणि इथे 125 नगर पंचायती, कसं तरी ते लक्षात ठेवायचं आहे, काही पर्याय आपल्याकडे नाही. पुढचं आहे केरळ. प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारं पहिलं उच्च न्यायालय आहे केरळचं. पुढे सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे पुरवणारा वायनाड हा जिल्हा आहे. कुठे आहे वायनाड हा जिल्हा? केरळमध्येच आहे. पुढचा आहे ULFC म्हणजे युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट. 1964चा एक गट आहे मणिपूरमधला. तर त्यांनी महाराष्ट्र सरकार नाही भारत सरकारसोबत शांतता करार केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा नाही, मात्र जर कसाही प्रश्न आला, जर आला चुकून तर माहिती आपल्याला पाहिजे. पुढचं महत्त्वाचं आहे हरियाणाने एक विधेयक पारित केलेलं होतं, एक कायदा केलेला होता की सर्व त्या हरियाणामधल्या सर्व ज्या काही खाजगी नोकऱ्या आहेत या खाजगी नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण जे आहे 75% आरक्षण तिथल्या लोकांना देणार होते ते. मात्र खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75% आरक्षण देण्याचा जो निर्णय होता हरियाणा सरकारचा, तर हा निर्णय, हा कायदा जो आहे, हा कायदा पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केलेला आहे. पंजाब हरियाणा हायकोर्टाने हा कायदा यांचा रद्द केलेला आहे. पुढचा आहे एनकोर नावाचं ॲप. हे एनकोर नावाचं ॲप निवडणूक आयोगाने उमेदवार आणि निवडणुकांचं व्यवस्थापन करण्यासाठी एनकोर नावाचा ॲप जो आहे तर तो निवडणूक आयोगाने आणलेला आहे. याच्यातलं महत्त्वाचं म्हटलात तर हे हरियाणाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं आणखीन जर काय म्हणालात तर ही जी निवड समिती आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची तर ते महत्त्वाचं आहे. राज्य अन्न आयोग जो आहे हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये महत्त्वाचं आहे की मध्य प्रदेशच्या सरकारने वन विभाग जर सोडला तर वन विभाग सोडून इतर सर्व म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व विभागांमध्ये महिलांना 35% आरक्षण जे आहे 35% आरक्षण जाहीर केलेलं आहे मध्य प्रदेश सरकार. अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि फार मोठा पण निर्णय आहे हा. सो 35% आरक्षण त्यांनी महिलांना घोषित केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मध्य प्रदेश नागरी सेवा नियम याच्यामध्ये त्यांना सुधारणा कराव्या लागणार आहेत. सो कोणी अशा पद्धतीचं आरक्षण घोषित केलेलं आहे तर कोण आहे? मध्य प्रदेश. आणि 75% खाजगी क्षेत्रामध्ये कोणी कायदा केलेला होता तर हरियाणा होतं ते मागचं. एनकोर काय होतं? निवडणूक आयुक्त तर निवडणूक आयोग, तर निवडणूक आयोगाचा ॲप होता. प्रेरणा दूत कोण होतं? सचिन तेंडुलकर. आणि राष्ट्रीय दूत कोण होतं? राजकुमार राव. इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर हे ई कॅबिनेट महत्त्वाचं नाही आहे कारण पहिलंच राज्य नाही आहे, चौथं राज्य आहे त्यामुळे. सो ई कॅबिनेट जे आहे तर ते त्रिपुरा हे चौथं राज्य आहे ज्यांनी ई कॅबिनेट प्रणाली जी म्हणतो आपण तर ती ई कॅबिनेट प्रणाली त्यांनी लागू केलेली आहे. पुढचं महत्त्वाचं आहे एक निवडणूक एक देश. हे जो आपल्याला करायचं आहे देशामध्ये, आपल्या संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या आहेत तर त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? रामनाथ कोविंद, आपले माजी राष्ट्रपती. मात्र त्याचे सचिवांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचे सचिव आहेत नितीन चंद्र किंवा नितीन चंद्र कसंही लक्षात ठेवा. तो नितीन चंद्र आहेत आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? रामनाथ कोविंद त्या समितीचे अध्यक्ष आहेत.
पुढचं आहे ओडिसाने 8व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी म्हणून, म्हणजे 8व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती नाही, 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी म्हणून, 8वी अनुसूची कशाची आहे? भाषांची आहे. सो त्याच्यामध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी ओडिसा राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्याची शिफारस असलेल्या प्रस्तावाला ओडिसा राज्याने मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत आपला पहिला भाग जो आहे, पहिला भाग आपला इथे पूर्ण झालेला आहे. पहिला भाग म्हणजे दुसरा भाग जो आहे आपला, हा तो दुसरा भाग इथे आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.